या अध्यायातील उपमन्यूची ही कथा फक्त एका शिष्याची गोष्ट नाहीये, तर ती आजच्या काळातील आपल्या प्रत्येक स्त्रीच्या आणि गृहिणीच्या आयुष्याची कहाणी आहे. आपण जेव्हा या कथेचा सखोल विचार करतो किंवा ही कथा मनापासून वाचतो, तेव्हा आपल्याला आपल्या रोजच्या संघर्षातून बाहेर पडण्याचे 3 मोठे मार्ग सापडतात. म्हणूनच या अध्यायाचं एकदा पूर्णपणे मनापासून वाचन करा. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची परीक्षा म्हणजे तुमच्या अंतःकरणाची शुद्धता असते. कधी-कधी आपल्या घरात, आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला मनापासून वाटतं, की माझ्यावर खूप अन्याय होतोय. मी सगळ्यांचं एवढं करते, घरच्यांच्या सुखासाठी, स्वतःच्या आवडी बाजूला ठेवते. तरीही समोरची व्यक्ती माझ्याशी एवढी निष्ठुर का वागते? माझ्या कष्टाची कोणालाच किंमत कशी काही नाही आणि मला का कोणीच व्हॅल्यू देत नाही? तर अशा वेळी या अध्यायातील उपमन्यूला डोळ्यासमोर आणायचं. गुरूंनी त्याला एकामागून एक सवलती बंद केल्या. अगदी वासराच्या तोंडचं दूधही बंद केलं. पण का? कारण गुरूंना त्यांचा छळ करायचा नव्हता, तर त्यांच्यातील अति खाण्याची ती एकच कमतरता कायमची दूर करायची होती. लक्षात ठेवा, जसं सोनं जोपर्यंत अग्नीतून तावून सुलाखून निघत नाही, तोपर्यंत त्याला अस्सल सोन्याचं रूप किंवा किंमत मिळत नाही. अगदी तसंच आपल्या आयुष्यात येणारे काही कठीण प्रसंग, काही निष्ठुर लोक आपल्याला त्रास देण्यासाठी नाहीत येत, तर आपल्याला आतून मजबूत करण्यासाठी येतात. आपण आतून अधिक मजबूत, खंबीर आणि परिपक्व होत असतो. ती तुमची परीक्षा असते. तिथूनच खचून न जाता त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असतं. उपमन्यूच्या कथेचा सर्वात मोठा आणि व्यावहारिक धडा हाच आहे की जेव्हा तुमच्यावर कठीण वेळ येते, तेव्हा परिस्थितीची, नशिबाची किंवा माणसांची तक्रार करत बसू नका. आजकाल आपली एक सवय झाली, घरात काही छोटा वाद झाला किंवा मनासारखं काही घडलं नाही, तर आपण 4 चौघांजवळ जाऊन रडत बसतो. नशिबाला दोष देत असतो, देवाकडे तक्रार करत असतो आणि आपण नेहमी म्हणत असतो, की माझंच नशीब वाईट आहे, मलाच सगळे बोलतात. म्हणजे प्रत्येक वेळी आपण फक्त तक्रार करत असतो. पण उपमन्यू बघा, हा अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला समजेल, त्याचे डोळे गेले, विहिरीत पडला. पण विहिरीतून ओरडताना त्यांना गुरूंना एकही शिवी दिली नाही किंवा गुरूंकडे एकही तक्रार केली नाही किंवा गुरूंमुळेच तुमच्यामुळे माझं असं झालं म्हणून त्याने कधी देवाला जाबसुद्धा विचारला नाही. त्याचे अक्षरशः डोळे गेले होते. तरी तो त्या परिस्थितीत शांत राहून त्याचा तो कर्तव्याचा विचार करत होता. जेव्हा आपण तक्रार करणं बंद करतो, तेव्हा आपल्यातील नकारात्मकता संपते. तुमच्या कर्तव्यावर, तुमच्या कर्मावर आणि त्या तुमच्या परमेश्वरावर अढळ विश्वास ठेवायचा. जे लोक संकटाच्या काळातही स्वतःचा संयम न गमावता शांत राहून आपली कर्म प्रामाणिकपणे करत राहतात, देव शेवटी स्वतःहून त्यांचा हात धरतो आणि त्या संकटातून त्यांना बाहेर काढतो. आपल्याला बऱ्याचदा वाटतं, की मी आज देवाचं एवढं केलं, मी आज देवाची एवढी सेवा केली, तरी मला त्यानं फळ दिलंच नाही आणि आपली इच्छा असते, की आपण सेवा केली, की लगेच त्यानं फळ द्यावं आणि माझ्या घरात लगेच सुख आलं पाहिजे, माझ्या घरात लगेच समाधान आलं पाहिजे. पण देवाची किंवा गुरूंची एक ठरलेली वेळ असते. उपमन्यूने जर पहिल्याच दिवशी भूक लागल्यावर गुरु सोडून पळ काढला असता, तर त्याला फार एकतर एखाद्या दुसऱ्या आश्रमात पोटभर जेवण मिळालं असतं. पण त्याने संयम ठेवला. गुरूंची परीक्षा पूर्ण दिली आणि जेव्हा परीक्षा संपली, तेव्हा देवाने त्याला केवळ त्याचे अन्न भागवण्यापुरतं अन्न नाही दिलं, तर साक्षात चंद्रमौळी शंकराच्या कृपेने त्याला संपूर्ण जगाचं वैभव, अथांग ज्ञान आणि वेदशास्त्रांची सिद्धी एका क्षणात देऊन टाकली. हा निसर्गाचा नियमच आहे. जेव्हा तुम्ही छोट्या-छोट्या सुखांचा त्याग करून मोठ्या ध्येयासाठी आणि कर्तव्यासाठी संयम राखता, तेव्हा देव तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा 1000 पटीने जास्त देतो. आज तुमचा आजचा संघर्ष हा उद्याच्या मोठ्या यशाची पायाभरणी आहे, हे कधीच विसरू नका. आज जर तुम्ही कोणत्याही कठीण प्रसंगातून जात असाल, घरात काही कौटुंबिक वाद असेल, आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा आर्थिक चणचण असेल, तर डोळे मिटून साक्षात श्री स्वामी समर्थांचं किंवा तुम्ही तुमच्या ज्या गुरूंना मानता त्यांचं स्मरण करायचं. त्यांना शरण जाऊन सांगा, माऊली ही माझी परीक्षा आहे आणि ही परीक्षा तुम्हीच घेत आहात आणि यातून सुखरूप बाहेर पडण्याची शक्तीसुद्धा तुम्हीच मला देणार आहात. ज्यावेळेला श्री गुरुचरित्रातला हा 16वा अध्याय तुम्ही वाचता, त्यावेळेला या सगळ्या गोष्टींची हा अध्याय तुम्हाला खात्री देत असतो. ज्याचं अंतःकरण शुद्ध आणि निष्पाप असतं, त्याचा पाठीराखा साक्षात गुरुमाऊली असते. तुम्हाला हा आजचा विचार आणि उपमन्यूची ही कथा कशी वाटली, नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला माहिती आहे का, संकटं तुम्हाला छळण्यासाठी येत नाही, तर तुम्हाला आतून मजबूत बनवण्यासाठी येतात.
जेव्हा संपूर्ण जग तुमच्या कष्टाकडे दुर्लक्ष करतं ना, तेव्हा लक्षात ठेवा साक्षात परमेश्वर तुमची परीक्षा घेत असतो. परिस्थितीशी तक्रार करणं बंद करा, कारण शांत राहून जे आपले कर्तव्य, आपलं काम प्रामाणिकपणे करतात, देव शेवटी त्यांचाच हात धरतो. गुरूंची परीक्षा जितकी कठीण असते, तितकंच त्या परीक्षांती मिळणारं यश अथांग आणि अद्भुत असतं. ज्याचं अंतःकरण शुद्ध आणि निष्पाप असतं, त्याचा पाठीराखा साक्षात गुरुमाऊली असते. उपमन्यूसारखी अढळ निष्ठा जर मनात असेल, तर अंधाऱ्या विहिरीतूनही ज्ञानाचा प्रकाश नक्कीच बाहेर पडतो. संयम आणि श्रद्धा ही 2 अशी शस्त्रे आहेत, जी आयुष्यात कितीही मोठी कठीण वेळ सहज पार पाडू शकतात. जेव्हा देव तुमच्या अपेक्षेप्रमाणे जास्त देणार असतो, नेमकी त्याच वेळी तो तुमची सगळ्यात मोठी परीक्षा घेत असतो. म्हणूनच हा 16वा अध्याय मनापासून वाचा.